पहा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भरतीजवळ आल्याच्या नंतर या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न असतो, की आता मी नेमका अभ्यास कसा करू आता भरती काळामध्ये. अवघे जसं आपण पाहतो, की फिजिकल जसं-जसं जवळ येईल. तर आता पहा, यावर्षी तर जवळपास 11 फेब्रुवारीपासून मुंबईसहित संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचं फिजिकल सुरू होणार आहे, असे या ठिकाणी संकेत देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी काल परवा देखील 13 तारखेला एक नवीन पत्रक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी विभागाकडून आलेलं आहे. तर पहा आता याच्यामध्ये जे असतात की एकदम सोबत भरत्या या ठिकाणी ह्या फिजिकल होणारच आहे. कारण जसं पाहतो आपण मुंबई, पुणे, नागपूर असेल या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी फिजिकलला वेळ लागत असतो. कारण तिथे ॲप्लिकेशन पण मोठ्या प्रमाणात आलेले असतात. तर ठीक आहे, विद्यार्थ्याला नेमकं या काळामध्ये मी वाचू काय, नेमकं या ठिकाणी अभ्यास कसा करू? आता कसं असतंय पहा, तुम्ही नेमकं 12 महिने कसा अभ्यास केलाय? आता ज्यांनी या ठिकाणी 12 महिने व्यवस्थित अभ्यास केला नसेल, वर्षभर, 6 महिने वगैरे, तर याला प्रॉब्लेमच येणार आहे. कारण हा परीक्षेच्या काळामध्ये धडपड करणार. याला वाटणार आहे, की मी कितीक वाचू, कितीक नाही. हे पहा, त्याला उपयोग नाहीये. आपण नेमकं या ठिकाणी जसं म्हणतात ना, की आपल्याला जर युद्ध जिंकायचं जर असेल, तर शांततेच्या काळामध्ये जर आपण रिलॅक्स पद्धतीने आराम केलेला असेल, युद्ध सराव जर या ठिकाणी आपण केलेला नसेल, तर एक लक्षात ठेवा, आपल्याला युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडावंच लागतं. कारण आपण शांततेच्या काळामध्ये शांत राहता कामा नये. शांततेच्या काळामध्ये तुम्ही मेहनत घ्या, तेव्हा तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष लढायला जाताल, त्यावेळेस नक्की तुम्हाला या ठिकाणी यश येत असतं. म्हणून नेमकं यामध्ये आपल्याला चालू घडामोडी असेल, सामान्य ज्ञान जसं आपण पाहतो, की त्याच्याशी रिलेटेड असणारा चालू घडामोडीच्या या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 6, 7, 8, 10 पर्यंत असे प्रश्न विचारले जातात. 8-8, 10-10 प्रश्न सुद्धा या ठिकाणी चालू घडामोडीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. पहा, यासाठी नेमकं काय करायचं? तर या काळामध्ये आपण जसं न्यूजपेपर असेल, त्याचबरोबर जसं आपण पाहतो, की डेली तुम्ही घडलेल्या घटनाचे या ठिकाणी असणारे एखाद्या ॲपच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही पाहता, की जे चालू घडामोडीच्या संदर्भात आहे, ज्या चालू घडामोडी नावाचे ॲप देखील आहेत मोबाईलमध्ये. त्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी देशाची या ठिकाणी राज्याची असेल किंवा विदेशामधल्या ज्या बातम्या असतील, झालेल्या घडामोडी असतील, त्या तुम्ही जर दररोज नोट करत असाल, तर त्या एकदा त्या नोटबुकला उघडावं आणि ते वाचून घ्यावं. म्हणजे नेमकं 6 महिन्यात काय घडलंय, 1 वर्षात काय घडलंय पाठीमागे, आज काय घडतंय, याचा थोडासा आढावा घेणं गरजेचं आहे. कारण एक लक्षात ठेवा, नेमकं आपल्याला चालू घडामोडीमध्ये पोलीस भरतीला प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले असतात पहा. जसं गणितमध्ये आपण पाहतो, गणित बुद्धिमत्तेमध्ये साधारणतः या ठिकाणी गणितात शेकडेवारी असेल, नफातोटा असेल, वेगवेगळं अंतर असेल, या प्रश्नाला जास्त फोकस केलेलं असतं. चक्रवाढ व्याज, सरळ व्याज जे आपण पाहतो. तसं चालू घडामोडीमध्ये पहा, पोलीस भरतीमध्ये दरवर्षी होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावरती 100% प्रश्न असतो. त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण या ठिकाणी पाठीमागे वर्षात कोणाला दिला, चालू वर्षात कोणाला दिला, कधी सुरू झाला, याच्यावर कंपल्सरी प्रश्न आहे. महाराष्ट्र केसरी होणारी कुस्तीच्या बाबतीतल्या या ठिकाणी ज्या मॅचेस असतात आपण पाहतो, ज्याला चांदीची गदा या ठिकाणी दिली जाते. एक मानाचा असणारा या ठिकाणी कुस्तीच्या बाबतीतला पुरस्कार महाराष्ट्रात, की ज्याची या ठिकाणी संपूर्ण विश्वात देखील या ठिकाणी त्याची दखल घेतली जाते. त्याचबरोबर वेगवेगळे क्रिकेट सामने असतात आपल्या इंडियात होणारे, इंडियाच्या बाहेर होणारे, त्याच्यावर कंपल्सरी प्रश्न आहे. त्याचबरोबर वेगवेगळे दादासाहेब फाळके पुरस्कार असेल किंवा या ठिकाणी अर्जुन पुरस्कार असेल, भारतरत्न पुरस्कार असतील, पद्म पुरस्कारापैकी या ठिकाणी एखाद्या वर्षी जरी भारतरत्न नसेल दिला तर पद्मश्री असतो, पद्मविभूषण असतो. या प्रकारचे या ठिकाणी असणारे पुरस्कार आपल्याला विचारण्यात आले. महाराष्ट्र भूषणच्या बाबतीत पहा, तो देखील या ठिकाणी उद्योजकतेच्या बाबतीत या ठिकाणी पुरस्कार दिला जातो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्या घडलेल्या घटना आहेत महाराष्ट्राशी संबंधित, मग त्याच्यामध्ये कोणाचे या ठिकाणी जसे पाहतो की आपण अभिनेते असतील, त्यांचे मृत्यू असतील, एखाद्या या ठिकाणी मोठ्या असणाऱ्या त्याच्यामध्ये एखाद्या असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती असेल किंवा त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील व्यक्ती असेल किंवा राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असेल, यांच्या बाबतीत असणारे प्रश्न असतील, त्याच्यावर 100% या ठिकाणी प्रश्न आपल्याला त्याच्यात विचारलेले आहेत. म्हणून चालू घडामोडीच्या बाबतीत आपण जसं आपण पाहतो, की याला सुरुवातीला सांगितलंय मी, की लोकसत्ता आणि लोकमत असेल, हे जे पेपर आहेत, याच्यामधून जर आपण या ठिकाणी डेली जर आपण न्यूज काढत, त्याच्यामधून जर नोट करत गेलो, पहा
7चं या ठिकाणी आपल्या दूरदर्शन लावणारं बातमीपत्र, याच्यामधून देखील तुम्हाला दररोज 3 ते 4 नवीन घडामोडीशी संबंधित प्रश्न पाहायला भेटतात. आता सगळ्याकडे मोबाईल आहे, आपण तो टाइमपाससाठी वापरतोच बरेच जण. मग त्याचा आपण चांगल्या कामासाठी देखील वापर करावा. त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी चॅनल लावावं आणि तेवढ्या वेळेमध्ये 7च्या दरम्यान आपण बातमीपत्र या ठिकाणी पाहावं आणि त्याचं देखील नोट ठेवावी. म्हणजे संरक्षण डिपार्टमेंटशी संबंधित असणाऱ्या घडामोडी असतात. त्याचबरोबर अवकाशयान जसं आपण पाहतो त्याच्याशी संबंधित या ठिकाणी प्रश्न असतात. म्हणजे ह्या सगळ्या असणाऱ्या परिस्थितीचा आढावा या ठिकाणी आपली पोलीस भरती घेत असते. म्हणून चालू घडामोडी या ठिकाणी लई खूप असं काहीतरी खूप अवघड असतं आणि खूप याला काय करावं हे डोक्यात ठेवण्यापेक्षा याला मार्ग आपण निवडावे. हळूहळू या ठिकाणी प्रश्न कशा पद्धतीचे असतात हे पहा. एकच दिवसामध्ये 400 ते 500 प्रश्न नोट करण्यापेक्षा आपण दररोज या ठिकाणी 8 ते 10 प्रश्न जर चालू घडामोडीचा जर आपण आढावा घेतला तर नक्कीच परीक्षेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. कारण दररोज थोडं थोडं जर तुम्ही करत गेला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी चालू घडामोडीचा आढावा परीक्षेच्या काळात घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न कंपल्सरी परीक्षेत विचारलेले आहेत. धन्यवाद.